बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 6. हल्ला फसला आणि पातशहा वाचला याची सर्वाधिक खंत संताजी घोरपड्यांना वाटली, कारण ते पथक त्यांनीच पाठवलं होतं. त्याआधी या विषयावर राजांशी त्यांची सविस्तर चर्चा झाली होती. पाश्चाला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे राजे. म्हणजे काय करायचं, राजाने विचारलं होतं. काहीतरी वेगळा जालिम उपाय योजायला हवा. काय आहे तरी काय तुमच्या डोक्यात? गेल्या वर्षभरापासून तो तुम्हाला दगा द्यायची कोशिश करतोय, तरी आपण स्वस्थ बसलोय. मी त्या म्हाताऱ्याची मुंडी मारायचाच विचार करतोय. तो विचार आम्ही केला नसेल असं वाटतं तुम्हाला? पण संताजी बाबा, त्याच्या जवळपास पोहोचणंही अशक्य असताना त्याच्या मुंडीला कधीनी कसा हात घालणार तुम्ही? राजाने डोळे मिचकावून हसत विचारलं. मनगटात जोर आणि उरात हिंमत असेल तर काहीच कठीण नसतं राजे. खरं आहे तुमचं, राजे गंभीर होत म्हणाले. तो म्हातारा महाराष्ट्राच्या मुळावर उठलाय. त्याला मारलं की इथली अशांती कमी होईल. लढाई लगेच थांबेल असं नव्हे, पण तख्तासाठी त्याचे शहजादे आपसात भांडतील आणि तेवढीच त्यांची ताकद खर्ची होईल. राज्याची हानी भरून काढायला आणि नव्या दमाने मुकाबला करायला आम्हालाही थोडी फुरसत मिळेल. मनात पुष्कळ येतं हो संताजी बाबा. पण काय राजे? शेकडो शस्त्रधारी हाशमांच्या गराड्यात राहणाऱ्या औरंगजेबाला त्याच्या अवाढव्य तंबूतून नेमकं हुडकून काढणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे. त्याच्या तंबूभोवती गोलाकार तोफा मांडलेल्या असतात. स्वारीवर असला की 10,000 बंदूकधारी करोल त्याच्या आगेमागे चालतात. तरीही त्याला अडवं करायचं हे एकदा ठरवल्यावर प्राण पणाला लावणाऱ्या शेकडो धारकऱ्यांची पथकं आम्ही त्यांच्यावर घातली असती. पण इतकं करून त्याच्या केसालाही धक्का लावता येणार नाही हे पटलं आणि मग तो विचार आम्ही सोडून दिला. आमचा एक एक मर्द मावळा लाख मोलाचा आहे. त्यांना व्यर्थ खर्ची घालण्यात काय हशील? मर्दांचा तुटवडा तुम्हाला कधीपासून जाणवू लागला राजे? राजांकडे रोखून पाहत संताजीनं विचारलं. तुम्ही हुकूम दिलात तर असे शेकडो नव्हे हजारो मावळे मी तयार करतो. कराल, जरूर कराल. पण अशी कामे हमखास फत्ते होण्यासाठी गनिमाच्या गोटातल्या अचूक बातम्या सांगणारे गद्दार हाती धरावे लागतात. ते तुम्ही कुठून आणणार? आपल्याकडे एक त्यांचं उदंड पीक आलंय, पण तिकडे तशी परिस्थिती नाही. तुम्हाला काय वाटतं, पाच्छावर सगळे खुश आहेत? नसतील, नाहीत. पण आपण एक राज्यकर्ती जमात आहोत, धर्मासाठी लढणारे गाझी आहोत ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली आहे. राज्यव्यवस्था टिकवण्यासाठी किमान काही शिस्त पाळावी लागते हे त्यांच्या अंगवळणी पडलंय. तशी आपली परिस्थिती आहे का? कशामुळे हा फरक निर्माण झाला असेल हो राजे? क्षणभर विचार करून शंभूराजे म्हणाले. शेकडो वर्षांची गुलामगिरी हेच त्याचं कारण. गुलाम झालेला माणूस केवळ लाचार नसतो, तर आपलं मन आणि आत्माही त्याने सत्ताधाऱ्याकडे गहाण टाकलेला असतो. त्याची सारी धडपड असते ती जगण्यासाठी. स्वातंत्र्याची स्वप्न त्याला कशी पडणार? मुळात मनोवृत्ती क्षुद्र, स्वार्थाची भावना प्रबळ. आयुष्यात काही गोष्टी त्या पलीकडच्या असतात हे त्याला कळत नाही. तरीही दोष आम्ही त्याला देत नाही. मग दोषी कोण? वर्षानुवर्षे या भूमीवर राज्य करणारी यावणी सत्ता हीच खरी दोषी म्हटली पाहिजे. तिने त्याचा स्वाभिमान मारला, स्वातंत्र्याची आकांक्षा मारली. वास्तविक तो जगला हेच पुष्कळ झालं. नुसता जगला, या जगण्याला खरा अर्थ त्याला कधी कळणार राजे?
आबासाहेबांनी स्वराज्याचं कंकण करी बांधल्यापासून त्याला तो कळू लागला आहे. पण वर्षानुवर्षे मनात खोलवर रुजलेली गुलामीची, लाचारी निस्वार्थाची भावना नष्ट होण्यासाठी हा काळ तसा अपुराच म्हणावा लागेल. म्हणूनच आम्ही आजचं नव्हे उद्याचं स्वप्न पाहतोय. ते स्वप्न पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? का होणार नाही? माणूस एकदा का जागा झाला आणि पेटला ना संताजी, की ती आग विझवणं भल्या भल्यांना कठीण जातं. मग बादशाची बिशात ती काय? या महाराष्ट्रात पेटलेली स्वातंत्र्याची आग विझवणं त्याच्या बाप जाद्याच्या 42 पिढ्या स्वर्गातून खाली उतरल्या तरी आता शक्य नाही. आपल्या अवतीभोवती फितुरांचं इतकं पेव फुटलेलं असताना तुम्ही एवढा आशावाद दाखवता, हेच नवल आहे? त्यात नवल कसलं? अहो, खरं नवल हे की औरंगजेबासारखा शत्रू उरावर बसलेला असताना आणि रोज इतक्या लढाया झडत असताना अनंत हाल सोसून आमची रयत आम्हाला साथ देते. तुमच्यासारखे शेकडो हजारो धारकरी जीवित तृणवत मानून परचक्राचा प्राणपणाने मुकाबला करतायत. 4 फितूर टाळक्यांपेक्षा या लोकांची संख्या खूप मोठी आहे संताजी बाबा. हा विषम लढा आम्ही त्यांच्या जीवावर लढतोय. हार जितीची मातब्बरी आम्हाला नाही. आम्ही अंतिम विजयाची वाट बघतोय. आज ना उद्या तो मिळणार हे नक्की. तेव्हा आम्ही असू वा कदाचित नसूही. निवांत कधी वेळ मिळाला तरच शंभूराजे त्यांचं मन असं मोकळं करत. संताजींना त्यांचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटे. सतत संकटांचा सामना करावा लागल्यामुळे त्यांचा स्वभाव थोडा कठोर झाला असला तरी मुळात ते विचारी आहेत, समंजस आणि सोशिक आहेत. वर्तमान आणि भविष्याचा एका वेगळ्या पातळीवर विचार करण्याची आणि वर्तमानाला वाकवून भविष्याच्या पाठीवर स्वार होण्याची धमक त्यांच्यात आहे, असं संताजींचं त्यांच्याविषयी मत होतं. विजयाची इतकी खात्री आहे ना तुम्हाला? मग माझं म्हणणं मान्य करा. पातशहाचा बंदोबस्त मला माझ्या पद्धतीने करू द्या. संताजीने आग्रह धरला. राजे काही बोलले नाहीत. त्यांचं मौन हीच संमती म्हणून संताजी कामाला लागले. घोरपड्यांच्या पथकातला एक एक माणूस त्यांनी पारखून निवडला. ज्या कामासाठी त्यांना तयार केलं जाणार आहे ते करताना मरण आलं तरी बेहत्तर, पण काम तडीस न्यायचंच हे त्यांच्या मनावर बिंबवलं. एका वेगळ्या ध्येयानं त्यांना भरून टाकलं. पराकोटीची मेहनत, सराव त्यांच्याकडून करून घेतला. हर प्रकारे त्यांची परीक्षा करून मगच कामगिरीवर त्यांची नियुक्ती केली. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न फसला. पण प्रहरभरात या पथकाने पातशहाचे अनेक सरदार, 700 सैनिक काकडीसारखे कापले होते. पातशहा थोडक्यात वाचला आणि हातची संधी हुकली याची संताजींना मात्र खंत वाटली. ऐन दिवाळीच्या तोंडावर गणोजी शिर्क्याने गडबड सुरू केल्याच्या अनेक बातम्या रायगडावर यायला सुरुवात झाली आणि शंभूराजांचं सारं लक्ष पन्हाळ्याकडे लागलं. आपल्या मनातील अस्वस्थता, बेचैनी त्यांनी येसूबाईंपासून शिताफीने लपवली. लोक सणाचा आनंद लुटत होते. ठेवणीतले नवे कोर कपडे लेवून वावरत होते. घराघरातून फराळाच्या तिखट गोड जिन्सांचा खमंग वास दरवळत होता. परस्परांना आग्रहाने फराळासाठी घरी बोलवलं जात होतं. दिव्यांचा लखलखाट, शोभेच्या दारू कामाची आतषबाजी यामुळे रात्री उजळल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री येसूबाई राजांबरोबर बुद्धिबळाचा डाव मांडून बसल्या. राजांचं खेळात लक्ष नसल्यामुळे सलग 2 डाव ते हरले. तेव्हा विजयाच्या धुंदीत डोलत बाईसाहेबांनी विचारलं, स्वारी आज जिंकण्यासाठी बसली आहे की हरण्यासाठी? तुम्ही जिंकलात त्यातच आम्हाला अधिक आनंद आहे. राजा हसून बोलले. त्यांचं हसणं मनापासून नाही हे बाईसाहेबांनी ओळखलं. भाऊबीजेच्या दिवशी त्याने आकाशातल्या चांदाला ओवळलं. अंबर लक्षावधी तारका दलांनी झगमगत होतं. त्या द्वितीयेची फिकट चंद्रकोर तरंगत होती. ती पाहत गिरिजा कोळंबीन गोड आवाजात गाऊ लागली. भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीलं चांदाला, दूरदेशीच्या बांधवाला औक्ष चिंतिते. बाईसाहेबांच्या डोळ्यांपुढे गणोजीची सावळी मूर्ती तरळू लागली. काय करत असेल तो यावेळी? आपली याद आली असेल त्याला.
अशी उलघाल व्याकुलता त्याच्याही मनी दाटली असेल. नको धन नको मुद्रा नको मोती यांचे हार, देई प्रेमाश्रूची धार भाई राया. गिरिजेचा गहिरा आर्त आवाज मनाला भिडला. बाईसाहेबांना भरून आलं. त्याने औंढा गिळला. आरतीचं तवं गिरिजेच्या हाती देऊन त्या महाली परतल्या. रात्री बराच वेळ राजांची वाट पाहत त्या जागत राहिल्या. पहाटे उशिरा ते आले. बाईसाहेबांकडे पाहून त्याने विचारलं, अजून तुम्ही झोपला नाहीत? तुम्ही रात्र जागवताय आणि आम्हाला झोपायला सांगताय. डाव्या हाताचा कोपरा उशीवर टेकून राजे मंचकावर बसले. दोन्ही भुया बोटांच्या चिमटीत धरून भिंतीवरच्या चिरागदानांकडे ते एकटक पाहू लागले. कसली एवढी खलबत सुरू होती? कारभारातल्या कटकटी, दुसरं काय. त्या निस्तारताना रात्रही अपुरी पडू लागली. एक नवीच कटकट उद्भवली. म्हटलं, भाऊबीजेच्या दिवशी ती तुम्हा सांगावी की नको? दादाबद्दल काही सांगणार आहात? तुमचा हा दादा नको ते करून बसलाय. स्वराज्याशी द्रोह करून तो मोगलांना जाऊन मिळालाय. काय? बाईसाहेब तटकन अंथरुणावरून उठून बसल्या. बातमी खरी की खोटी ते आधी नीट तपासून घेतलेलं बरं. जासुदांच्या बातम्या म्हणजे? ही जासुदांची बातमी नाही राणीसाहेब. कवी कलिशांनी तसं पत्र पाठवलंय आम्हाला. मग बातमीच्या खरेपणाविषयी शंकाच नको. गणोजीची निष्ठा इतकी तकलादू निघाली? त्याची कसली आली निष्ठा? काही माणसं वार करण्याची संधी मिळत नाही तोवर तलवारीला हात न घालता नाईलाजानं हात जोडून उभे असतात. त्यातलाच तो हो. पण तरीही तो आप्त. राज्यकर्त्यांना धोका नेहमी आप्तांकडूनच होतो. गणोजी पारखा झाल्याचं आम्हाला मुळीचं आश्चर्य वाटत नाही. पण स्वराज्य संकटात असताना त्याच्यासारखा मोहरा गनिमाच्या गळ्यात पडावा हे वाईट. स्वराज्याला संकट नवीन आहेत का राजे? यावेळचं संकट अधिक मोठं आहे राणीसाहेब. राजे सांगू लागले. पन्हाळ्याला वेढा पडलाय आणि इकडे रायगडाला शहाजादा आझम 30,000 फौजेसह परीघ घालून बसलाय. करत काहीच नाही, नुसता काळ काढतोय. पण राजधानी वेढली जाणं ही चिंतेचीच गोष्ट नाही का? गडावर रसद दारुगोळा मुबलक आहे. शिबंदी नेटाने भांडेलही. आराबा रचून तटाबुर्जांवरून तोफा मांडून ठेवले आहेत. कितीही शिकस्त केली तरी आझम रायगड जिंकू शकणार नाही. पण गणोजीने घात केल्यामुळं त्याची हिंमत वाढणार हे नक्की. मग आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? थोडं दमानं घ्यावं म्हणतो. गणोजी घरचाच माणूस पडला. म्हणून काय झालं? गनिमास मिळाला तो गनिम समजून त्याचं पारिपत्य झालं पाहिजे. बाईसाहेब ताडकन बोलल्या. स्थिमित होऊन राजे त्यांच्याकडे पाहू लागले. मग म्हणाले, त्यासाठी आम्हाला जातीनिशी मोहिमेवर जावं लागेल. तेवढं मात्र मी तुम्हाला करू देणार नाही. गणोजी असा कोण लागून गेला? संताजी घोरपड्यांना धाडलं तरी ते त्याचा रेच उतरवतील. नाही राणीसाहेब, संताजी केवळ कर्णाच्या प्रतिमेचा योद्धा. गणोजीला ते नक्की उखळून काढतील. पण फितव्याची व्याप्ती मोठी दिसते. कोकणातले देसाई, खोत, सावंत सगळेच बंडाच्या तयारी आहेत. आम्ही स्वतः जावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पातशहाचा कावा ठाऊक असून तुम्ही हे बोलताय? होय. कदाचित गणोजीला पुढं करून रायगडाच्या सुरक्षित घेऱ्यातून आम्हाला बाहेर काढण्याचा डावही खेळत असेल तो. काही असो, आम्हाला गेलं पाहिजे. राज्य संकटात असताना प्राण भयाने बिळातल्या सापासारखं दडून बसणं आम्हाला जमणार नाही. राजाने कलशांचं पत्र बाईंसमोर धरलं. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, खेळणा आणि पन्हाळा हे दोन्ही गड गणोजीमुळे धोक्यात आले आहेत. फौजेसह वर्तमान स्वामींनी स्वतः येऊन गडांची पुस्तपन्हा करावी. जमेल तशी कस्त मेहनत आम्ही करू, पण पल्ला पोचणार नाही.
राजाने लष्करी तयारीचे आदेश दिले. रायगडावर पाचाडात एकच गडबड उडाली. राजे स्वतः जाणार म्हणता संताजी काळजीने कासावीस झाले. गेल्या 4 महिन्यांपासून गनिमाच्या सुरू असलेल्या हालचालीवर त्यांची बारीक नजर होती. 3 दिशांनी त्याने आक्रमण केलेलं. शहाजादा आझम नाशिक बागलान ताब्यात घेण्यासाठी निघाला आणि रायगडाकडे वळला. गाझीउद्दीन फिरोज जंग ही राजगड आणि रायगड जिंकण्यासाठी चालून आला आणि शेख निजाम मुकर्रब खान पन्हाळा वेढण्याच्या तयारीला लागला. स्वराज्याच्या उत्तर, दक्षिण, पूर्व दिशा रोखून पश्चिमेकडची अफाट सागराची बाजू तेवढी मोगलांनी मोकळी सोडली होती. त्यात उड्या घेऊन मराठ्यांनी जीव द्यावा अथवा शरण यावं अशी ही मजबूत मोर्चे बांधणी होती. दर्याकडची दिशाही मोकळी नव्हतीच. मराठ्यांचा हाडवैरी असल्या जंजिराचा काळा सिद्धी पाण सर्पासारखा डसायला तिकडे टपून बसला होता. ही नाकेबंदी करून पातशाही मुल्तफात खान, बख्त बुलंद खान, फजलुल्लाह खान या सरदारांना स्वराज्यात खोलवर घुसून हैदोस घालण्यासाठी फौजेसह रवाना केलं होतं. त्यांच्या मदतीला मराठी मुलखाची माहिती असलेले नागोजी माने, महादजी निंबाळकर असे सरदार होते. त्यात आता गणोजी शिर्केंची भर पडलेली. कुडाळ बारदेशातील देसाई, वाडीकर सावंत ही तर कायम कुंपणावर बसलेली मंडळी. वावटळीत सर्वात आधी हलका सलका कचरा वर उडतो, त्याला ना धर ना दिशा. मोगलांचं आक्रमण येताच या लोकांची गत तशी झाली होती. अधोनी जिंकून मोगल पन्हाळ्याला येताच गणोजी शृंगारपूरची आपली जहागीर टिकावण्यासाठी त्यांच्यासमोर फितुरीच्या पायघड्या पांघरून मोकळा झाला. पन्हाळ्यावरचं आपलं सैन्य त्यानं सुरक्षित जागी आणलं. त्याचवेळी अचानक छापा घालून शंभूराजांची दुसरी राणी चंपा आणि तिचा पुत्र या दोघांना धरून मोगलांच्या हवाली केलं. पन्हाळा किल्लाही मराठ्यांच्या हातून जायचाच, पण किल्लेदार सावध होता. फितुरीचा डाव त्याने हाणून पाडला म्हणून बरं. गणोजी खेळण्याला येताच मुल्तफा खानाची फौज त्याला येऊन मिळाली. 25,000 जमाव आता त्याच्या दिमतीला खडा ठाकला. कलिशाने मोठ्या शर्तीने ज्याला तोंड दिलं, पण त्यांची ताकद तोकडी पडली. त्यांनाही जिवंत धरून मोगलांच्या हाती द्यायचा गणोजीचा डाव होता. त्यांचा कारभारी कोणेर पंताने वेळीच सावध केलं म्हणून कलश विशाळगडावरून पळून गेले. गणोजीने विशाळगडाला वेढा दिला. गणोजीच्या साथीने मोगलांच्या सुरू असलेल्या हालचाली संताजींना धोकादायक वाटत होत्या. वाघाला डिवचून गुहेतून बाहेर काढावं तसं राजांना रायगडाबाहेर काढण्यासाठी शत्रूने खेळलेली ही चाल आहे हे त्याने ओळखलं. ते त्यांना म्हणाले, ही मोहीम माझ्यावर सोपवली तर मी गणोजीची गुरमी उजिरवतो. राजाने ते अमान्य केलं. तेव्हा संताजीने आपले वडील माळोजींना गळ घातली. आबा, तुम्ही तरी राजांना रोखा. आगीत उडी घ्यायचा हा अट्टहास कशासाठी? स्वभावाला औषध असतं का पोरा? माळोजींनी उलट त्यांनाच विचारलं. कोणी सांगून समजून काय उपयोग? शिकार झडपायला सज्ज झालेल्या वाघाची झेप चुकवता येते, ती रोखता येत नाही. अडचण ती आहे. तू एकच कर, डोळ्यात तेल घालून राजाची राखण कर. तेवढंच आता आपल्या हाती आहे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.